मेघा चॉकलेट खाते. मनीषा मॅडम. मेघा चॉकलेट्स मेघा खाते. हां. चॉकलेट मेघा ईट चॉकलेट. मेघा ईट्स चॉकलेट. का मेघा थर्ड पर्सन. हां. ओके. मेघा चॉकलेट खाते का? मेघा चॉकलेट खाते का? डज मेघा ईट चॉकलेट? किती चॉकलेट मेघा खाते? हाऊ मेनी चॉकलेट हाऊ मेनी चॉकलेट हाऊ मेनी चॉकलेट डज मेघा ईट? करेक्ट. कोणत्या चॉकलेट्स मेघा खाते? विथ चॉकलेट खाते. विथ चॉकलेट डज मेघा ईट? येस. मेघा चॉकलेट खाऊ शकते. चॉकलेट खाऊ शकते. शकते कॅन. मेघा कॅन ईट चॉकलेट. किती चॉकलेट्स मेघा खाऊ शकते? हाऊ मेनी चॉकलेट्स कॅन मेघा हाऊ मेनी चॉकलेट्स कॅन मेघा ईट? ओके मॅम, मनीषा मॅम, जस्ट सांगा. आता तुम्हाला आपण टेस्ट शिकलो. आधी तुम्हाला टेस्टची भीती वाटत होती. आपण मोडाच घेतलं. आपण मिक्स करतोय. कसा अनुभव येतोय? काय वाटतंय तुम्हाला? हे शिकताना काय आयडिया झाला? तुमच्या प्रतिक्रिया सांगा. बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग झाली मॅम आता. मला लक्षात येत आहे ना? झाली. फक्त थोडं कधी कन्फ्युज झालं की शब्द होता तिकडच्या तिकडे, पण बऱ्यापैकी अंडरस्टँड केलंय आता. ओके. आणि आपण ज्या मेथडने चाललोय ती मेथड सोपी वाटते की हार्ड वाटते? ओके. आता तुम्ही जेव्हा सुरुवातीला जॉईन केलं आणि याच्यात आणि त्याच्यात काय फरक जाणवतोय? खूप डिफरन्स आहे मॅम. ओके. बऱ्यापैकी आधी माहितीच नव्हतं. जस्ट बोलायचं म्हणून आपण आपल्या लँग्वेज मध्ये ते सेंटेन्स तयार करून आपण आपलं बोलायचो. पण आता बाय प्रोसेस आणि व्यवस्थित मेथड लक्षात आल्यामुळे इझिली बोलले जातं. येस. ओके. आणि प्रीती मॅम, तुम्हाला कसं वाटतं? तुमचा अनुभव काय आहे? तुम्हाला कसं वाटलं आहे? टेस्ट आणि मोडल्स आपण मिक्स करून घेतोय, तर आता कितपत तुम्हाला हे होतं, भीती वाटते की सोपं वाटतंय? नाही मॅम, लक्षात येतं, पण माझं थोडं म्हणजे ते गिवन वर्ब्स पाठ नाही, त्याच्यामुळे थोडं हे होतं. अच्छा, मग वर्ब्स कोणी पाठ करायचे, मी का तुम्ही? नाही, आम्हीच करायचे. मग केव्हा? थोडंसं आता करेल मॅम, थोडं थोडं ओके. अच्छा, जसं वेळ. तुम्हाला स्वप्नीलचा रिझल्ट कसा वाटतोय प्रीती मॅम? बापरे, खूप छान. अच्छा, मस्त. अच्छा. आम्ही आम्ही सारखं म्हणत असतो मॅम की म्हणजे मला पण नव्हतं येत हां. आणि त्यांना पण नाही, पण खूप हे झालं, हो फरक पडला. हो हो. खूप प्रचंड त्याला ताण आहे अभ्यास म्हणजे कामाचा वगैरे, पण तो त्यातही वेळ हो काढतो. म्हणून त्याचं हो, कौतुक आहे त्याचं खरं तर. खरंच खूप म्हणजे कव्हर केलं त्यांनी. येस येस येस. ओके. स्वप्नील, तुझं स्वतःचं मत सांग. भरपूर याने शिकायला हे झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. अच्छा. फक्त वर्ब वगैरे आहे ना, हां. टेन्शन नाही राहणार. अच्छा, जेव्हा तू जॉईन आम्ही केला ना, तेव्हा तुला कसं वाटलं होतं? इंग्लिशबद्दल काय तुझ्या प्रतिक्रिया होत्या आणि आता काय आहेत? नाही, तेव्हा याने इंग्लिश याने कठीण तेव्हा पण वाटत होतं. आता थोडं सोपं झालेलं आहे, पण कन्फ्युज आहेच थोडंफार. आम्ही थोडंफार. उलट म्हणतो मॅम हां. की आमच्यापेक्षा म्हणजे त्यांना समजायला लागलं हो आता हो. बरोबर टेस्ट वगैरे सगळे. नाही, तुम्हाला पण आला मनीषा मॅडमचं. फक्त ज्योती मॅमला कसं मार्च एंडिंगमुळे थोडं लोडिंग होतं ना कामाचं, म्हणून थोडा प्रॉब्लेम येतोय तर त्यांचं. आणि त्यांना आज बऱ्यापैकी लक्षात आलं आहे. ज्योती मॅम, काय सांगाल तुम्ही? बाकीच्यांचं सांगा. स्वप्नील, मनीषाचं आणि प्रीतीचा प्रोग्रेस काय सांगतो? कसं वाटते क्लासबद्दल? माईक माईक बंद आहे. माईक बंद आहे मॅम तुमचा. माईक बंद आहे. मनीषाची खूप छान प्रोग्रेस आहे. फक्त आज ती मला मनीषा. सांगत होती हां. फोनवर, म्हणजे दोघी जणी सांगतात त्या मला. ओके. प्रीती पण मला कौतुकीच्यासाठी वाटते की मॅडम, म्हणजे तिचं खूप गॅप, आणि म्हणजे माझं तरी असं खूप लोकांमध्ये किंवा येस, ह्याच्यामध्ये जाऊन टचमध्ये आहे. येस येस येस. हां. पण तिचं म्हणजे लवकर जबाबदारी पडली, आणि तशी हुशार आहे ती, पण लवकर तिने कॅच केलं मॅडम. मी अच्छा. तिला त्या दिवशीच हां म्हटलं, हां हां. म्हणजे अजून तेव्हा आमच्या चौघींमध्ये मोठी नव्हती हो हो. तशी हुशार, पण म्हणजे मग लवकर प्रपोज
ओके. अच्छा मला एक सांगा हे कशा पद्धतीने म्हणजे आता प्रीती मॅमनी मनीषा मॅम स्वप्नील यांनी कव्हर करण्याच्या मागे काय तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्त्व देणार आता हे कशा पद्धतीने झालं आहे? त्याच्यामध्ये मॅडम ना म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला शिकवतात ज्या दिवशी त्याच दिवशी जर त्याच्यावर जर फोकस केला तर ते लक्षातच येईल, ते विसरणार नाही. म्हणजे जर नोटबुक माझ्यासारखी जर अशी बंद करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी उघडली तर ब्लँकच होणार. म्हणजे कोणतंही काही शिकतो आपण तर त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे आजचा लेसन जसं शाळेमध्ये असते की हा लेसन झाला तर मग त्याचं उजळणी त्याच दिवशी झाली पाहिजे. Yes. आणि मनीषा तर दुसरं सांगते की मनीषा म्हणजे स्कूलमध्ये असल्यामुळे मनीषा त्या याच्यामध्येच आहे. पण प्रीतीचं मला म्हणजे खूप असं हे वाटते की ती काही नसताना म्हणजे तिने बरंच कव्हर केलं. येस. आणि स्वप्नीतरांचं की म्हणजे ते आम्ही त्यांचं वाक्य याने याने म्हणजे आम्ही त्यांचं कौतुक करतो की हा ते म्हणजे असं आपण कसं म्हणतो हा 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 असं त्यांच्या तोंडात शब्द असतो याने. ओके. करतो की म्हणजे त्यांनी खूप कव्हर केलं. म्हणजे हो, खूप म्हणजे पहिले खूप कन्फ्युजन होतं त्यांचं पण ते बऱ्यापैकीने एक चांगलंच कव्हर केलं. अच्छा क्लास आवडतोय का पण तुम्हाला इंग्लिशचा? हो मॅडम. म्हणून तर येतो मॅडम. आवडतं म्हणजे मॅडम माहित आहे आज आपल्याला आलं नाही तर काहीतरी ओरडा तर पडेलच पण तरी जॉईन करावं वाटतं. म्हणजे माझं ना असं होते की मी आली की मी ऍक्च्युली मला लवकर येते लक्षात पण मी बुक्स माझ्याकडनं बघणंच मध्ये मध्ये माझे काही काही चालू असतात. हे रिझन द्यायलाच नाही पाहिजे कारण की ज्याच्या तेव्हा रात्री केलं तर ते बाय हार्ट होऊन जाते म्हणजे लक्षात येते. पण ते तसं होत नाही. आम्हाला आवडतं म्हणून तर मॅम सुनीता मॅडम ओरडतात तरी आम्ही क्लास. ओके ॲज अ टीचर म्हणून मनीषा मॅडम आपण ज्या पद्धतीने घेतोय तर कधी तुम्ही आता जे आपण शिकतोय तर ते विसरू शकता का तुम्ही? नाही नो चान्स. कारण टेन्स पण आमचं खूप छान तुम्ही करून घेतलं. कारण की सुरुवातीला मेथड सोपी सोपी करून बरेचदा कारण आम्हाला खूप वेळ लागला ते समोरच पहिले शिकण्याकरता. त्याच्यामध्ये आमचा भरपूर वेळ गेला पण तुम्ही तुम्ही पेशंट ओके. केलं आता बऱ्यापैकी छान लक्षात आलंय. मॅडम आम्हाला झेलायचे. नाही पेशन्स टीचरमध्ये असायलाच पाहिजे तो गुणधर्म असेल तरच टीचर की पेशा स्वीकारायचा नाही तर मग फायदा नाही. मध्ये मध्ये आम्हाला एवढं कठीण वाटायचं की असं वाटायचं नाही आता हे जमणारच नाही आपल्याला. ओके. तर हाँ आणि अपन तरी ने आम्ही हाँ रुद्र जब तुमने पहले स्टार्ट किया था तब इंग्लिश कैसा था और क्या लगा क्लास पूरा होने के बाद? अभी तो तुम रिपीट कर रहे हो कैसे क्या एक्सपीरियंस है बोलो बाकी के मैम भी सुनेंगे. थोड़ी थोड़ी इंग्लिश आ रही है ठीक से बोलो आवाज़ नहीं आ रहा है कोई सुनाए किसी को सुनाई नहीं दे रहा है. मैम. अभी थोड़ी थोड़ी इंग्लिश आ रही है. जब मैंने चालू किया था तब इंग्लिश बोलते भी नहीं आती थी तब. ओके अभी क्या समझ में आता है ग्रामर और स्पीकिंग दोनों हो रहा है. हां आणि आणखी एक स्वप्नील आपण ग्रामर पण घेतोय आणि स्पीकिंग पण करतोय. ओके तर तुझ्यापेक्षा मला वाटते मनीषा मॅडम याचं जास्त डीप सांगू शकतील. मॅम आपण जे ग्रामर शिकतोय तर ते घेणं गरजेचं आहे का? त्या पद्धतीचं जे ग्रामर घेतोय ते आणि स्पीकिंगला याचा किती यूज होतोय मॅम? म्हणजे व्हिडिओ जे आम्ही बघितले तर त्याच्यात म्हणतात की ग्रामरचा यूज न करता होऊ शकतो पण आपल्याला बाय प्रोसेस आणि प्रोफेशनली जर करायचं असलं तर आपल्याला ग्रामर पण व्यवस्थित माहिती पाहिजे. म्हणजे सिस्टमॅटिक ते आपल्याकडून बोललं जातं. म्हणजे मिस्टेक काय होतात किंवा मग उगीच कुठला तरी वाक्य कुठेतरी जोडायचं म्हणून ते जोडलं जात नाही. बाय प्रोसेस आपण ते व्यवस्थित करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की ग्रामरही इम्पॉर्टंट आहे स्पीकिंग करता. येस आणि आपण कोणतं ग्रामर घेतो शाळेत स्कूल म्हणजे विद्यार्थ्यांना जे डीप शिकवतो तसं नाही घेत आहे. आपल्याला जेवढं वर्क रिलेटेड पाहिजे तेवढंच घेतलं आहे. Yes. येस जेवढं युजफुल तेवढंच आपण करतो आणि त्याच्यामुळेच मग ते लक्षात बसत चाललंय. येस याचा यूज तुम्हाला शाळेमध्ये होईल. येस ठीक आहे.